बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठीच्या पुस्तकातील पान नंबर 23 वरील गमती शोध हा पाठाच आपण बघूया. ठीक आहे, चला बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे. आपल्याला सांगितलं आहे चित्र बघ, त्यातल्या गमती शोध आणि सांग. बघा हे आपल्याला एक चित्र दिसतं आहे, हो ना. या चित्रातून आपल्याला छान छान गमती दिलेल्या आहेत, त्या आपण शोधूया आणि सांगूया. चला तर बघा चित्रात काय दिसतं आहे. तुम्हाला प्राणी दिसत आहेत पहिले तर, हो ना. कोण कोण दिसतं आहे. चिमणी, कावळा, त्याच्यानंतर कबूतर आहे तो, हो ना. त्याच्यानंतर दिसतो आहे वाघ, ससा, खारुताई, उंदीर मामा, त्याच्यानंतर कासव दिसतो आहे, कोंबडा दिसतो आहे, त्याच्यानंतर मेंढी दिसती आहे. तर बघा आता ह्या चित्रामध्ये छान छान आपल्याला गमती दिल्या आहेत. तुम्हाला ओळखू येतात का? बघा बरं. बघा डाव्या बाजूला तुम्हाला एक कबूतर दिसतो आहे, हो ना. आणि तो कबूतर काय करतो आहे, हातामध्ये त्याच्या मोबाईल बघतो आहे. आणि तसंच दुसऱ्या झाडावर कोण बसलेली दिसती आहे, चिवताई. ती चिवताई सुद्धा मोबाईल बघताना दिसती आहे. असं कधी होतं का? पक्षी कधी मोबाईल बघतात का हातामध्ये घेऊन? बघा कशी गमती दिली आहेत ना. अजून बघा खाली खाली दिसतो आहे वाघोबा. वाघोबाला काय दिलंय बरं चित्रामध्ये? वाघोबाला दिलेलं आहे त्याला पंख आलेले दिलेलं आहे. पण वाघोबाला कुठे पंख असतात का? नाही ना. तर बघा आपण आता किती गमती शोधल्या आहेत. अजूनही बघा खाली आपल्याला कोण दिसतं आहे. खाली ससा दिसतो आहे, हो ना. खारुताई पण दिसती आहे. त्याच्यानंतर खारुताई काय करते आहे, कॉम्प्युटरवर कार्टून बघतीये. खारुताई असं होतं कधी? कधीच होत नाही, हो की नाही. त्याच्यानंतर कासव दिसतो आहे. बघा कासव काय करतो आहे, झाडावर चढतो आहे. कासवाला कुठे झाडावर चढता येतं का? नाही. तर बघा आणि त्याच्यानंतर खाली कोंबडा दिसतोय, मेंढी दिसतेय. कोंबड्याला असे वर मेंढीसारखे दोन उभे मोठे कान दिसत आहेत आलेले. आणि मेंढीला तुरा दिसतो आहे कोंबड्याचा आलेला. तर असं होतं का? नाही होत. पण ह्याच गमती आपल्याला शोधायच्या आहेत. बघा बरं अजूनही काही गमती आहेत का? दिसत आहेत का? शोधण्याचा प्रयत्न करा बरं. चला तर मग.